आकाशवाणी मुंबई. अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक संपदेत होणारी वाढ ही देशाची क्षमता वाढल्याचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा. 26/11 मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना देशाची आदरांजली. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हायला हवी अशी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी मेळाव्यात मागणी. नाशिक जिल्ह्यातल्या 3 धरणांमधून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू आणि राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक मालमत्ता आणि बौद्धिक संपदेत होत असलेली वाढ ही देशाची क्षमता वाढल्याचं निदर्शक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं. हा या कार्यक्रमाचा 107वा भाग होता. 2022 या वर्षात भारतीयांनी पेटंटसाठी केलेल्या अर्जांच्या संख्येत 31% अधिक वाढल्याची आणि 10 वर्षांच्या तुलनेत आपल्या पेटंट्सना मंजुरी मिळाल्याचं प्रमाण 10 पटीनं वाढल्याची माहिती त्यांनी दिली. अलीकडेच सणासुदीच्या बाजारपेठेत 4 लाख कोटी रुपयांपेक्षा मोठी उलाढाल झाली. यात स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा कल जास्त होता. व्होकल फॉर लोकल अभियानाचं हे यश विकसित भारत समृद्ध भारत अभियानाच्या यशाचं महाद्वार उघडत असल्याचं ते म्हणाले. स्थानिक प्रतिभेला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या मेला मोमेंट स्पर्धेचं उदाहरण देऊन अशा कार्यक्रमांचं आयोजन वारंवार व्हायला हवं असं सांगितलं. या स्पर्धेत पंढरपूरचे राहुल गोडसे यांनी काढलेल्या यात्रेतल्या भक्तिभावाचं दर्शन घडवणारं छायाचित्र लोकांच्या पसंतीला उतरल्याचा उल्लेख त्यांनी केला. छायाचित्रकार गोडसे यांनी आकाशवाणीकडे याबाबत आनंद व्यक्त केला. मी गेली 10 वर्ष आवड म्हणून फोटोग्राफी करत आहे आणि त्याचाच उपयोग मी माझ्या व्यवसायासाठी करत आहे. आज मन की बात या कार्यक्रमामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी माझ्या सांस्कृतिक मंत्रालयाने जी फोटोग्राफी स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेतील विजेती छायाचित्रे दाखवली. याचा मला खूप अभिमान आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली त्याचा उल्लेख करून प्रधानमंत्र्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. 26 नवंबर हम कभी भी भूल नहीं सकते हैं। आज के ही दिन देश पर सबसे जघन्य आतंकी हमला हुआ था। आतंकियों ने मुंबई को, पूरे देश को थर्रा कर रख दिया था, लेकिन ये भारत का सामर्थ्य है कि हम उस हमले से उबरे और अब पूरे हौसले के साथ आतंक को कुचल भी रहे हैं। मुंबई हमले में अपना जीवन गंवाने वाले सभी लोगों को मैं श्रद्धांजलि देता हूं। देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून संविधान दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आपण सगळेच एकत्रितपणे विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातही संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं वाचन केलं. मुंबईत दादर ते वरळी दरम्यान पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत संविधान रॅली निघाली. संविधान दिन आणि द प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड इट्स ओरिजिन हा प्रबंध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाला सादर केल्याच्या शताब्दीनिमित्त मुंबई विद्यापीठात संविधान दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाला उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाशिम इथं आंबेडकरी विचार मंचाच्या वतीनं संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं गेलं. सोलापुरात संविधानाचं महत्त्व विशद करणाऱ्या गीतगायनाचा उपक्रम आयोजित केला होता. नांदेडमध्ये संविधान सन्मान रॅली, हिंगोलीत संविधान जनजागृती रॅली तर यवतमाळमध्ये वॉक फॉर संविधानचं आयोजन करण्यात आलं. अहमदनगरमध्ये संविधानाच्या प्रतीची मिरवणूक काढण्यात आली.
राज्यात इतरत्रही संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. 26/11च्या मुंबई हल्ल्याला आज 15 वर्ष झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातल्या पोलीस हुतात्मा स्मारकावर शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसोबत राज्य सरकार सदैव सोबत आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यानंतर त्यांनी हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारतीय लष्करानंही मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हायला हवी अशी आपली मागणी असल्याचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज केली. हिंगोलीत रामलीला मैदानावर झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देताना ओबीसींवर अन्याय करू नका, असं भुजबळ म्हणाले. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती आणि गेल्या 2 महिन्यात दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करावी. सारथीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती ओबीसींना महाज्योतीच्या माध्यमातून द्याव्या, अशी मागणी भुजबळ यांनी केली. गरीब मराठ्यांना विरोध नाही, मात्र जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. या सभेला प्रकाश शेंडगे, महादेव जानकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. यवतमाळमध्ये ओबीसी आरक्षण परिषदेनं ओबीसी महामोर्चा काढला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पिवळ्या टोप्या आणि ध्वज घेऊन ओबीसी समाज या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यात असलेल्या गंगापूर, मुकणे, कडवा धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. जायकवाडी धरणात पुरेसा साठा नसल्यामुळे नाशिक आणि अहमदनगरमधील धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. त्यानुसार दारणा धरणातून कालपासून तर आज सकाळपासून गंगापूर, मुकणे आणि कडवा धरणातून पाणी सोडलं जात आहे. विकसित भारत संकल्प यात्रा आज पालघर जिल्ह्यातल्या वाड्या तालुक्यातल्या गोऱ्हे आणि सांगे नाणे या गावात पोचली. या संकल्प यात्रेनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी संविधान दिनानिमित्त या कार्यक्रमाला शाळेतले विद्यार्थी, ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संविधान प्रतिज्ञा घेतली. तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी गौरी यांनी सांगितलं, मला वाड्यामधून उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला. मला खरोखरच त्या लाभाचा फायदा झालेला आहे. काही वर्षापूर्वी आम्ही चुलीवर जेवण करायचो. धुराने आमच्या डोळ्यांना त्रास व्हायचा, घरातल्यांना त्रास व्हायचा, दम्याचा त्रास व्हायचा. ही योजना मिळाल्यापासून खरोखरच आम्हाला फायदा झालेला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी साई खिल्लारे यांनी सांगितलं, माझ्या कुटुंबामध्ये 4 माणसं आहेत. आर्थिकदृष्ट्या थोडं कमी आहे, पण मला केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं जे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत जे कार्ड मिळालं आहे त्या संदर्भात मला जवळच्या रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयापर्यंत मोफत औषधोपचार मिळणार आहेत आणि जे की मला आयुष्यभराचे आहे. त्यासाठी मी केंद्र शासन आणि राज्य सरकार यांचं दोघांचं पण आभारी आहे. संविधान दिनाचं औचित्य साधत बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात आज विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ झाला. स्थानिक आमदार आकाश फुंडकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेसाठीचा चित्ररथ रवाना केला. राज्यात आज काही जिल्ह्यात हलका पाऊस झाला तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक संपदेत होणारी वाढ ही देशाची क्षमता वाढल्याचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. देशभरात आज संविधान दिन साजरा. 26/11 मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना देशाची आदरांजली. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हायला हवी अशी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी मेळाव्यात मागणी. नाशिक जिल्ह्यातल्या 3 धरणांमधून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू आणि राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.